हा 200-250 टन ही भाजी बनती. 35 ह्या ज्या कड्या होत्या या 35 40 35 होतात. जे बी त्यानं आणलेलं आहे समजा कॅटली वगैरे त्याच्यामध्ये त्यांना ही भाजी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. 550 वर्षी जुनी जे यात्रा आहे त्या यात्रेच्या ठिकाणी आपण शिरड, शहापूर, हिंगोली आणि नांदेडच्या जो हायवे जातो त्या हायवेच्या मध्ये हे गाव पडते आणि या ठिकाणी दरवर्षी 200 क्विंटल भाजी ही आयुर्वेदिक भाजी बनवली जाते, जे की जी भाजी लाखोंच्या संख्येने पब्लिक हे ग्रहण करत असते आणि जे आपल्या अंगामध्ये जे पण काही रोगराई असेल हे सर्व या भाजी खाल्ल्यानंतर या दूर होते. आणि ही भाजी कशी बनते माझ्या पाठीमागे मागं तुम्ही बघू शकता. जी बघू शकता तुम्ही किती मोठ्या मोठ्या साईज मध्ये ही कढईच्या बनत असते आणि जवळपास 16 प्रकारच्या भाज्या याच्यामध्ये टाकल्या जातात आणि बनवल्या जातात, कारण की या ठिकाणी जे आहे लाखोंच्या संख्येनं पब्लिक ही भाजी ग्रहण करत असते. आयुर्वेदिक भाजी मानली जाते या भाजीला. आणि बघू शकता बनवायला पण किती जास्त प्रमाणामध्ये लोक हे जे भाविक आहेत ते बनवण्यामध्ये मदत करत असतात. पूर्ण गावकरी जे आहे हे भाजी बनवायला मदत करत असतात. आणि या बाजूला जे मोठ्या मोठ्या चुली मांडण्यात आलेल्या आहे खड्डा करून, हे बघू शकता. आणि त्याच्यावरती हे कढई एवढे मोठे साईजच्या कढईला असा मोठा खड्डा करावाच लागतो. आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी बघू शकता हे काका वगैरे जे आहेत हे जी भाजी आहे ती कटिंग करायचं काम करायलेत या बाजूला. जसं की इथं बघू शकतो मी पत्ता गोबी, कद्दू, अजून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शेंगा, आलू, गाजर, हे सर्व प्रकारच्या भाज्या इथं कटिंग केल्या जातात. आणि बघू शकता किती मोठ्या साईजचं की हे काका इथं करायलेत. काका याच गावचे का आपण? शिरड शहापूरचेच का? बरोबर. किती वर्षापासून वरती यात्रा? 500-700 वर्षापासून, म्हणजे खूप जुनी आहे यात्रा ही. हा कापा भाजी, कापा भाजी, कापा भाजी, कापा कापा कापा. हा सगळी भाजीच्या प्रसारासाठी सगळे महाराष्ट्रातले लोक येतात. ह्या भाजीच्या प्रसाद घेतला की जातात. एका दिवसाची जत्रा मात्र लय पूर्वीची आहे. कोणती कोणती भाजी टाकतात त्याच्यात? त्याच्यामध्ये सगळ्यात जे काय पालेभाज्या असतात संपूर्ण त्या उत्पन्न तितक्या संपूर्ण राहतात. फळभाज्या, पालेभाज्या ह्या संपूर्ण. किती वेळ चालते ही आता संध्याकाळी 7 वाजेस्तोवर चालते. सकाळी? सकाळी 8ला सुरू झाली. 8ला सुरू होऊन 7 वाजेपर्यंत असते. 7 वाजे. बरोबर. आता हे कटिंग करायला तुम्ही? हो. बरं. आणि हे जे भाजी आहे तरी जवळपास किती भाजी बनत असेल? भाजी 200-250 टन आणतात. होती जमती टन आणतात? हा. म्हणजे 200-250 टन ही भाजी बनती. 35 ह्या ज्या कड्या होत्या या 35 40 35 होतात. बरोबर. एका कढईला 8-9 क्विंटल माल लागते. भरपूर भरते. हा. आणि या ठिकाणी कटिंग झाल्यानंतर त्याला या मोठ्या कढईमध्ये एक टाकल्या जाते भाजी. आणि याच्यामध्ये बघू शकता तुम्ही सर्व भाज्या टाकल्यानंतर मीठ वगैरे सर्व मसाला न वापरता ही भाजी बनत असते. तर ही बघू शकता भाजी तुम्ही. आणि हे याच्यामध्ये पूर्ण भाजी टाकल्यानंतर त्याला हे चूल पण बघू शकता किती मोठी चूल आहे. आणि याला चांगल्या प्रकारे सीझन झाल्यानंतर या भगोन्यामध्ये भरून हे भाविकांसाठी वाटण्यात नेण्यात येते. तर मित्रांनो या ठिकाणी भाजी बनवून हे छोट्या छोट्या भगोन्यामध्ये म्हणजे 40 ते 50 किलोच्या भगोन्यामध्ये हे भरूभरू आणून या मोठ्या कढईमध्ये परत टाकली जाते. आणि ही भाजी याच्यामध्ये टाकून हे लाखोंच्या संख्येने जे भाविक आलेले आहेत त्या भाविकांना हे त्यांच्या कॅटली वगैरे त्याच्यामध्ये त्यांना ही भाजी पुरवली जाते. कारण की आयुर्वेदिक भाजी मानली जाते, त्यामुळं लाखोंच्या संख्येने भाविक इथं या भाजीचा स्वाद घेण्यासाठी येतात. आणि संपूर्ण बघू शकता तुम्ही गाजरापासून ते टमाटे, गोबी सर्व काही या भाजीमध्ये टाकण्यात येतात. आणि भाजी म्हणजे कशी शिजली जाते ही पण आपण बघितली. आणि खूप जास्त प्रमाणामध्ये भाविक जे आहेत इथं प्रसादाचा लाभ घेतात. आणि हे शिरड शहापूर जे की छोटं खेडं येते, पण या खेड्यामध्ये लाखोंच्या संख्येनं
भाविक फक्त या प्रसाद ग्रहण करण्यासाठी दुरून दुरून या गावी येऊन या प्रसादाचा लाभ घेतात. आणि एवढेच नाही तर गेल्या 6 ते 7 वर्षा पासून काही या मंदिरामध्ये तर मित्रांनो भाजी सोबतच इथं लाखोंच्या संख्येनं लोक चपाती पोळी याचा पण स्वाद घेत असतात. आणि हे पण इथं चपाती मोफत दिली जाते भाजी सोबत खाण्यासाठी. आणि या ठिकाणी जसं की पाठीमागाचे बॅनर लागलेला आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता श्री सारंग स्वामी महाराज यात्रेनिमित्त पोळी वाटप कार्यक्रम. याच्यामध्ये दादा कोणतं गाव आपलं? वसमत. वसमत. आता हे जे वाटपाचा कार्यक्रम ठेवलाय तुम्ही हे मोफत असते का? मोफत असते. किती वर्षापासून वाटता तुम्ही? 18 वर्षापासून चालू आहे. 18 वर्षापासून चालू 18 वर्षापासून चालू कंटिन्यू तुम्ही वाटता का अजून काय आहेत तुमचे कार्यक्रम? नाही, आहेत कार्यकर्ते भरपूर. हा. उज्ज्वला विजयप्रकाश तांबळे यांच्या मार्फत दरवर्षी 18 वर्षापासून आम्ही पोळी वाटपाचा कार्यक्रम त्यांनी स्वखर्चाने आणि आयोजित केलेला आहे. याची टायमिंग काय? किती वाजल्यापासून असते? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत वाटतात? सकाळी 9 वाजल्यापासून आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे पोळी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे.